नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना, तसेच दिव्यांग पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना तसेच सर्व योजना लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांनी विचारलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार. या संदर्भातील राज्य सरकारने 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला होता. या जीआरच्या थेट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये जरी जाहीर करण्यात आलेला आहे, तरी जीआर नुसार राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं की संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजना, तर श्रावणबाळ पेन्शन योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना म्हणजेच की विधवा पेन्शन योजना, राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त पेन्शन योजना, तर सर्व योजनांचे पैसे आहेत ते नोव्हेंबर 2025 महिन्याच्या हप्ते डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की हे अर्थसहाय्य नेमक्या कोणत्या निधीमधून दिले जाणार आहे. तर GR मध्ये सरकारने अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे की 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये तरतुदीमधून मंजूर झालेल्या त्या निधीच्या नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे वितरित केले जाणार, या सर्व प्रश्नांचे लाभार्थी येतात त्या सर्वांना प्रवर्ग म्हणजेच की अनुसूचित जाती असेल, प्रवर्ग अनुसूचित जमाती असतील, प्रवर्ग योजनेतील लागणारी रक्कम असेल, ती आधीच बाजूला काढून ठेवलेली होती. त्यापेक्षा म्हणजेच की महत्त्वपूर्ण म्हणजेच की भारतीय संपूर्ण रक्कम ही आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलेल्या स्वतंत्र खात्यात जमा केली जाणार आहे. तर ते खास करून पेमेंटसाठी ठेवलेलं आहे. म्हणजेच की एकदा ही रक्कम SBI स्वतंत्र खात्यात जमा करून तिथून ती थेट डेबिटी पोर्टलद्वारे बँक खात्यांमध्ये प्रवर्ग केली जाणार आहे. म्हणजेच की आता नोव्हेंबर महिन्याचा निधी पूर्णपणे मंजूर झाला आहे. तर GR झाल्यानंतर डीबीटी प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये खालील प्रमाणे म्हणजेच की हप्ते जमा होणार आहे. 1500 रुपये दिव्यांग, विधवा आणि निकषानुसार 15 ते 1500 रुपये जमा होणार आहे. तर राज्य सरकारने मंजुरी केल्याप्रमाणे हप्ते जमा होणार आहे व विलंब राहणार नाही. ही माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांनी पोहोचवावे व सहकारी गरज आहे. म्हणजेच की अपडेट चिंतित राहू नका. GRचा महत्त्वपूर्ण होता आपण बघितलेला आजच्या व्हिडिओमध्ये. तर म्हणजेच की राज्य पुरस्कृत पेन्शन योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या डीबीटी हप्त्यासोबत राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन GRची जी काही सविस्तर माहिती पाहिली आहे. धन्यवाद.